राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभरातील सकाळच्या झटपट आणि ठळक बातम्या। नाशिकमध्ये शेतकऱ्याने कष्टाने पिकवलेली कोथिंबीर 2 रुपयात कशी विकायची, वैतागून शेतकऱ्याने फिरवला नांगर, मेथीमध्ये सोडले जनावर, संतापला मोकळी करून दिली वाट। राज्यामध्ये अनेक भागामध्ये गारपीटसह पावसाचा इशारा, हवामानाचा अंदाज घेऊन नियोजन करा, शेतकऱ्यांना कृषी विभागाचे आवाहन। सर्व क्षेत्रासाठी वीज होणार स्वस्त, फडणवीस यांची गवाही। दिल्ली सरकार विरुद्ध प्रशासन, महिला व समान संजीवनी या 2 घोषणा अस्तित्वात नसल्याची प्रशासनाने म्हणावे। नगर जिल्ह्यातील 3000 पेक्षा उसाला भाव कमी दिल्यास शेतकऱ्यांनी चक्काजाम आंदोलन करू, शेतकरी संघटना, सरकारला इशारा। कापूस उत्पादकांना 500 कोटी रुपयाची अनुदान द्या, सुधारित वाण देण्याची CICची मागणी। कापूस पिकात ठिबकचा वापर करण्यासाठी अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी किमान 500 कोटीची तरतूद करावी, अशी मागणी कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया सरकारकडे केली आहे। आज महाराष्ट्रामध्ये काही जिल्ह्यांमध्ये गारपीटचा इशारा, विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रामध्ये अनेक भागांमध्ये पावसाचे पोषक हवामान। राज्यात पुढील 2 दिवस किंवा 3 दिवस बहुतांश भागामध्ये तुरळक ठिकाणी ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होईल असा अंदाज हवामानशास्त्र आणि पंजाबराव ढग यांनी दिला आहे।